तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये. यवतमाळ जिल्ह्याच्या राळेगाव विधानसभा मतदारसंघातून 34 आदिवासी मुली बेपत्ता असल्याचं आणि त्यांची मानवी तस्करी झाल्याचा आरोप जो आहे तो भाजप जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल चव्हाण यांनी केला. या संदर्भात काल पोलीस स्टेशनला जाऊन पोलिसांना या संपूर्ण प्रकाराची माहिती सुद्धा दिली आहे. कालपासून आज नेमकी काय तपास या संपूर्ण प्रकरणामध्ये पोलिसांनी केला आपल्यासोबत बोलण्यासाठी अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात आहेत. सर, प्रफुल्ल चव्हाणांनी आरोप केला की 34 मुलींचा मानवी तस्करीच्या संदर्भानं वापर जो आहे तो राळेगाव तालुक्यातल्या करण्यात आलेला आहे. विशेषतः आदिवासी समाजाच्या ह्या संपूर्ण मुली असल्याचं बोललं जात आहे. काय प्राथमिक तपास सध्या पोलिसांनी या प्रकरणात केलेला आहे? कोणाला ताब्यात घेतला आहे का, काही गुन्हा दाखल झाला आहे का? राळेगाव मतदारसंघ म्हणजे आमचे राळेगाव, कळम आणि वडकी हे 3 पोलीस स्टेशन आमच्या येतात. मागील वर्षभराचा पूर्णपणे आकडेवारी पाहिली असता मिसिंग आणि जे किडनॅपिंगचे गुन्हे दाखल आहेत त्याच्यामध्ये अशा स्वरूपाचे फक्त राळेगावमध्ये 1 मुलगी येणं बाकी आहे. बाकीकडच्या मुली सगळ्या आलेल्या आहेत आणि ते कोणी प्रियकाराबरोबर गेलेले असतील किंवा स्वतःहून गेलेले असतील त्याच्या अनुषंगाने गुन्हे दाखल आहेत आणि त्याची पूर्तता झालेली आहे. मात्र काल जे प्रकार एक अल्पवयीन मुलीचं लग्न होत असल्याबाबत पोलिसांना माहिती मिळालेली होती. पोलिसांनी तात्काळ इंटरव्ह्यू केलेलं आहे आणि ते लग्न थांबवलेलं आहे आणि बालविकास अधिकारी यांच्या तक्रारीवरनं बालविवाहाच्या प्रतिबंध कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे आणि 5 आरोपी त्याच्यामध्ये निष्पन्न झालेले आहेत. एक ऑडिओ क्लिप जी आहे ती या संपूर्ण प्रकार रॅकेटमधली समोर येत आहे. ज्या ऑडिओ क्लिपच्या माध्यमातून कशा पद्धतीनं काम केलं जातं असं त्या ऑडिओ क्लिपमध्ये सांगितलेलं आहे. त्या ऑडिओ क्लिपमध्ये मजर नावाच्या एका व्यक्तीचा उल्लेख देखील करण्यात येत आहे. त्याला इंट्रोगेशन करत असताना तो त्या ठिकाणून निघून गेला पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे, अशा पद्धतीचा आरोप केला जातोय. अशी एक ऑडिओ क्लिप सकाळी आम्हाला देण्यात आलेली होती. ती ऑडिओ क्लिप तपासली असता त्या ऑडिओ क्लिपमध्ये जेवढ्या व्यक्तींची नावं आहेत अशा सर्व व्यक्तींना पोलीस स्टेशनला बोलवून आणि समक्ष आणून आपण चौकशी केलेली आहे. अजूनही चौकशी चालू आहे. या चौकशीमध्ये सध्या पाहतो तरी 1-2 प्रकारच्या टोळ्या दिसून येत आहेत. त्या टोळ्यांचं म्हणणं असं आहे की त्या मुलींच्या ज्या मेजर वयाच्या मुली आहेत त्या मुलींची लग्न लावून द्यायची वेगवेगळ्या ठिकाणी आणि ते लग्न लावल्यानंतर एक 15-20 दिवसांनी ती मुली माघारी येणार आणि ते पुन्हा जातच नव्हत्या. अशा स्वरूपाचे ते फसवणुकीचे प्रॅकेट करणं आणि ह्याच्यामध्ये पैसे कमवणं अशा प्रकारचं आहे. यापूर्वी जालना जिल्ह्यातील टेंभुर्णी या ठिकाणी ज्या 2025मध्ये गुन्हा दाखल आहे याच मधल्या एका महिला आरोपी विरोधात आणि अशा स्वरूपाचाच हे मिनाज दिसून आलेला आहे. आरोपी मजहर कुरेशी याचा अद्याप तरी ह्याच्या रॅकेटमध्ये संबंध दिसून आलेला नाही. मात्र टेंभुर्णी जालना या ठिकाणी जो गुन्हा दाखल झालेला होता त्या जी महिला आरोपी आहे तिचाच हा पती असल्यामुळे त्या अनुषंगाने आपण अधिकचा तपास करीत आहोत. या सगळ्या मुलींना, अल्पवयीन मुलींना किंवा ज्या वयात असलेल्या मुली आहेत त्यांना अशा पद्धतीनं आमिष दाखवून व्यवसायाकडे ओढल्या जात असल्याचंही त्यांना म्हणणं आहे. नाही, अद्याप चौकशीमध्ये तसा कुठलाही प्रकार दिसून तरी आलेला नाही. आपण सखोल त्या अनुषंगाने चौकशी करत आहोत. पोलीस अधिकाऱ्यावर एलिगेशन जे आहेत कर्मचाऱ्यावर काल करण्यात आले बोरकर नामक, त्यांच्यावर निलंबनाच्या कारवाईची देखील मागणी काल करण्यात आली आहे. काय कारवाई त्या संदर्भात? नाही, सदरचा आरोपी जो मजहर कुरेशी आहे त्याला पोलीस स्टेशनला बोलवण्यात आलेलं होतं. त्याचा मोबाईल पोलिसांच्या ताब्यात होता. मागे 6-7 महिन्यापूर्वी त्याच्या विरोधात एक तक्रारी ज्या दाखल होती त्या अनुषंगाने पोलीस आपल्याला मारतील म्हणून तो तिथून निघून गेलेला होता. परंतु सदरच्या आरोपीला पोलिसांनी कुठल्याही प्रकारे ताब्यात घेतलेलं नव्हतं म्हणून आमच्या पोलिसांची ह्याच्यात चूक आहे असं म्हणता येणार नाही. मात्र आपण त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे आणि सध्या रात्री त्याच्यावर प्रतिबंध कारवाई चालू आहे रात्रीपासून. निश्चित या संपूर्ण प्रकरणामध्ये पोलिसांनी प्राथमिक दर्जा जो आहे तो तपास या ठिकाणी सुरू केलेला आहे. जे ऑडिओ क्लिपमधील नावं आहेत त्या संपूर्ण व्यक्तींची चौकशी जी आहे ते पोलिसांकडून या ठिकाणी करण्यात असल्याचं सांगितलं. कॅमेरामन अनिकेत दहातोंडेसह विवेक गावंडे, TV9 मराठी, यवतमाळ. मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.